नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुषमा आहे. रेखीव बहुपद, द्विघात बहुपद, घन बहुपद, आलेख याविषयी आपण मागील सत्रात शिकलो आहोत. या सत्रात आपण शून्य आणि बहुपदांचे गुणांक यांच्यातली संबंधांबद्दल जाणून घेणार आहोत. बहुपदांचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे केला जातो. रोलर कोस्टर डिझाईन करताना अभियंते वळणाचे मॉडेल तयार करण्यासाठी बहुपदांचे वापर करतील, तर सिव्हिल इंजिनियर्स इमारती, रस्ते डिझाईन करण्यासाठी वापरतील. विद्यार्थी भूमिती आणि कॅल्क्युलेशन्समध्ये बहुपदांचा वापर करतात. बहुपदांचे भौमितिक अनुप्रयोग आकाराची परिमाप, पृष्ठभागांचे क्षेत्रफळ, घनाचे परिमाण शोधण्यासाठी गुंतलेले असतात. शिकण्याचे परिणाम. हे सूत्र झाल्यानंतर आपण हे करण्यास सक्षम असाल. बहुपदांचे शून्य आणि गुणांक यांच्यातील संबंध समजून घ्या. बहुपद शून्यांचे उत्पादनाची बेरीज, उत्पादन आणि बेरीजसाठी सूत्रे लागू करा. या संबंधांच्या पडताळणीशी संबंधित समस्या सोडवा. द्विघात आणि घन बहुपदांचे शून्य शोधा आणि त्यांना बहुपदांच्या गुणाकांशी संबंधित करा. कीवर्ड: शून्य, गुणांक, द्विघाती बहुपद, घन बहुपद, बेरीज, उत्पादन. बहुपदांच्या बहुपद आणि शून्यांबद्दल आपण शिकलो. आपण आठवूया. आपल्या माहिती आहे की p ऑफ x अंश m च्या बहुपदी y = p ऑफ x चा आलेख x अक्षाला जास्तीत जास्त m बिंदूवर छेदतो. म्हणून डिग्री m च्या बहुपदात जास्तीत जास्त m शून्य असतात. बहुपदांचे आलेख आणि शून्य आठवण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया. उदाहरण: खालील आलेख पहा आणि शून्यांची संख्या शोधा. द्रावण. आलेख पाहून आपण असे म्हणू शकतो की शून्यांची संख्या 1. वरील आलेखासाठी शून्यांची संख्या 1 आहे कारण ती x अक्षाला एकदाच छेदते. आणखी एक उदाहरण पाहूया. खालील आलेख पहा आणि शून्यांची संख्या शोधा. द्रावण. तर उपायांची संख्या = 2. आलेखाचे निरीक्षण केल्यास तर झालेल्या पॅराबोला 2 बिंदूंवर x अक्षाला छेदतो. आता आपण शून्य आणि बहुपदांचे गुणांक यांच्यातील संबंध जाणून घेऊया. आपण शिकलो आहोत की y(b) या स्वरूपाच्या रेषीय बहुपदीचे शून्य b असते. आणि आधीच्या वर्गात आम्ही शिकलो की द्विघात बहुपदांचे शून्य फॅक्टरायझेशनमध्ये सापडतात. आम्ही मध्यम संख्या 2 संख्यांची बेरीज म्हणून विभागतो, जिथे त्या 2 संख्यांचे उत्पादन पहिल्या आणि तिसऱ्या टर्मच्या उत्पादन नैतिके असते. चतुर्भुज बहुपदीचे प्रमाणित रूप. आता आपण घटकांमध्ये विभागलो आहोत. मग आपल्याला मिळणाऱ्या घटकांची गुणाकार केल्यानंतर
आता x चे सहगुणक आणि दोन्ही बाजूंच्या स्थिर पदांची तुलना केल्यास शून्य आणि गुणांक यांच्यातील संबंध स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. द्विघाती बहुपदांचा विचार करा. मध्यावधीचे विभाजन करून आपल्याला मिळते आपल्याला 6x4 x24 मिळते. उकल केल्यानंतर आपल्याला x4 x6 मिळते. म्हणून p x 10 x24 चे मूल्य 0 असते. जेव्हा x4 0 किंवा x6 0 म्हणजे x-4 किंवा x-6. तर दिलेल्या बहुपदांचे शून्य -4 आणि -6 आहेत. आता बेरीज 0-4 -6 -10. -10/1 x चा सहगुणांक b. शून्यांचा गुणाकार -4 -6 24. आपल्याला मिळते 24/1 स्थिर पदचा सहगुणांक c. द्विघात बहुपदांचे शून्य आणि गुणांक यांच्यातील संबंधांचे उदाहरण पाहूया. उदाहरण 6x5 या वर्ग बहुपदीचे शून्य शोधा आणि बहुपदीच्या शून्य आणि सहगुणकांमधील संबंध पडताळून पहा. उकल केल्यानंतर मधला पद विभाजित करून आपल्याला 6x5 मिळते. आपल्याला मिळते p x 6x5 चे मूल्य 0 असते. जेव्हा 0 किंवा 0 असते म्हणजेच x1 किंवा x5. तर दिलेल्या बहुपदांचे शून्य 1 आणि 5 आहेत. शून्यांची बेरीज 1 5 6. आपल्याला मिळते -6/1 x चा सहगुणक. शून्यांचा गुणाकार 1 5 5. 5/1 स्थिर पदचा सहगुणक. आता आपण शून्य आणि बहुपदांचे गुणांक यांच्या संबंधांशी संबंधित उदाहरणे पाहूया. उदाहरण
शून्यांची बेरीज आणि उत्पादन असलेल्या द्विघात बहुपदा अनुक्रमे -5 आणि 4 असे शोधा. द्रावण द्विघात बहुपद होऊ द्या. द्विघाती बहुपदांचे शून्य असू शकतात. दिले आहे शून्यांची बेरीज इज इक्वल टू शून्यांचे उत्पादन इज इक्वल टू आपल्याला मिळणाऱ्या गोष्टींची तुलना करून तुलना केल्यास आपल्याला A1, B5, C4 मिळते. आता वरील अटींमध्ये सर्वात चांगले बसणारे एक द्विघात बहुपद म्हणजे वरील अट 5x4 आहे. आता आपण घन बहुपदीसाठी शून्य आणि सहगुणकांमधील हा संबंध तपासूया. P(x) 11x 6 विचारात घेऊया. आपण P(x) 0 तपासू शकतो जेव्हा x1, 2, 3 P(x) हा घन बहुपदी आहे म्हणून त्याला जास्तीत जास्त 3 शून्य असू शकतात. तर 1, 2, 3 ही घन बहुपदांची 3 शून्य आहेत. बहुपदी P(x) 11x 6. आता शून्यांची बेरीज 1, 2, 3, 6 वजा 6 1 चा गुणांक शून्यांचा गुणाकार 1, 2, 3, 6 वजा 6 1 स्थिर पदचा गुणांक. आणखी एक संबंध आहे तो म्हणजे शून्यांच्या उत्पादनाची बेरीज. शून्यांचा गुणाकार 1, 2, 2, 3, 3, 1, 2, 6, 3, 11 x चा गुणांक. घन बहुपदांच्या शून्य आणि गुणांकांशी संबंधित सूत्रे पाहूया. जर हे घन बहुपदी D चे शून्य असतील तर जेथे A, B, C, D गुणांक आहेत आणि A, B, C, D ही वास्तविक संख्या आहे. मुळांची बेरीज B आहे. मुळांचे गुणाकार D आहे. शून्यांच्या गुणाकाराची बेरीज C. बहुपदांचे गुणांक आणि शून्य यांच्यातील संबंधांवर घन बहुपदांचे उदाहरण पाहूया. उदाहरण: जर 2 हा एक घन बहुपदी असेल ज्याचे शून्य अर्धा 3/2 असतील तर घन बहुपदीच्या सहगुणक आणि शून्यांमधील संबंध पडताळून पहा. द्रावण बहुपदी जिथे A4, B-10, C7, D-3/2 आणि अर्धा 3/2.
आता मुळांची बेरीज आता आपल्याला मिळणाऱ्या सूत्रात मूले बदला. 5/2. आता 2/2 चा गुणाकार केल्यास आपल्याला 10/4 मिळेल. तसेच आपण ते वजा 10/4b असे लिहू शकतो. म्हणून ते पडताळले जाते. मुळांची बेरीज b. शून्यांचा काही गुणाकार आता दिलेल्या सूत्रातील सर्व मूले बदला. उकल केल्यानंतर आपल्याला 7/4c मिळेल. म्हणून हे सत्यापित केले जाते की मुळांच्या गुणाकाराची बेरीज c. मुळांचा गुणाकार. आता सूत्रातील ची सर्व मूले बदला. सर्व मूल्यांचा गुणाकार करून आपल्याला 3/8 मिळेल. 3/8 असे लिहिले जाऊ शकते. 3/2x. (3/2) असे लिहिले जाऊ शकते वजा 3/2 x पाव d. म्हणून हे सत्यापित केले जाते की मुळांचा गुणाकार d. त्यामुळे गुणांक आणि घनबहुपदांचे शून्य यांच्यातील संबंध पडताळून पाहिले जातात. आता आपण या सत्रात शिकलेल्या बहुपदांचा विचार सारांश घेऊया. जर हे वर्ग बहुपदीचे शून्य असतील जर हे घन बहुपदीचे शून्य असतील पहिल्याबद्दल धन्यवाद.